नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मी स्वाती ओवी अँड मम्मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा ब्लॉग काहीतरी विशेष आहे. म्हणजे आज आमच्या ओवीला मी खूप सुंदर तयार केलेला आहे. म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत आपण शेअर करूया. ॲक्च्युली आज तिच्या स्कूलचा फॅन्सी ड्रेस आहे, म्हणून मी म्हटलं आज तुम्हाला शेअर करूया की ती कशी काय तयार झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज ओवीला मी खूप सुंदर तयार केलेलं आहे. मी इकडे आज मी तिला सुंदरशी अशी साडी नेसवलेली आहे आणि खूप छान तयार केलेलं आहे. तर तुम्ही गेस्ट करा ती आज काय बनली असेल साडी नेसून. दीदू कोण बनली आज? मी बनली आहे देवी माता. कोणती माता? देवी माता. कोणती पण? भारत माता. भारत माता. तर ॲक्च्युली आम्ही आज खूप सिम्पलच लुक केलेला आहे, कारण की काय बनवायचं फार विचार करत होतो. म्हणून मी यावेळेस विचार केला की आपण भारत माता बनूया. त्यामुळे मुलांना कसं काहीतरी नॉलेज येईल आणि कळेलसुद्धा की ते कोणत्या देशात राहतात, काय त्याचा अर्थ आहे. म्हणून मी आज तिला भारत माता बनवलेला आहे. तर मी पूर्ण तिचा कसा गेटअप केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, तर मी हा मुकुट बनवलेला आहे. म्हणजे जास्त काही बाहेरून रेडीमेड आणावं लागत नाही आणि बाहेरून रेडीमेड आणलेलं चालतही नाही स्कूलमध्ये. मुलांना तसे मार्क्स मिळत नाही. म्हणून मी घरीच असे कलाकृती करून सुंदरसा असा मुकुट बनवले आहे. म्हणजे जास्त काही हेवी पण नाही, कार्डबोर्डचा बनवला, त्याला थोडंसं डिझायनिंग केलेली आहे, बघू शकता. म्हणजे अशी काही प्रसंग असेल तर आपण घरी खूप छान प्रकारे करू शकतो आणि आम्हाला आवड देखील आहे, म्हणून आम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टी घरीच करतो. आणि ह्याच्यासोबत दिदी इकडे, तर आता हा मी तिला फायनली मी हा नंतर लावणार आहे. त्याचा मी लूक पूर्ण करणारच आहे, पण शक्यतो तो असा दिसेल बांधल्यावर. असा म्हणजे खूप सुंदर असा गेटअप येतो. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल म्हणून फक्त असंच भारत माता चांगली नाही दिसणार, तर भारत देश हा काय आहे, तिथे कोण कोण राहतात, म्हणून मी त्यासाठी खूप सुंदर असा, म्हणजे मी नव्हे तर नैतिकने बनवलेला आहे. त्याला खूप छान असं कार्डबोर्डचे वगैरे करता येतात, म्हणजे क्राफ्टची खूप आवड आहे, म्हणून तो खूप सुंदर असं काही काही बनवत राहतो. तर ह्यावेळेस म्हणूनच आम्ही विचार केला की मुलांना काहीतरी कळेल त्याप्रमाणे आपण बनवूया. तर हा पूर्ण भारत देश आम्ही घरीच बनवलेला आहे. म्हणजे तो तिला कॅरी करता येईल आणि ती सुंदर असं घालून ती वेअर करून स्कूलमध्ये पण जाऊ शकेल आणि जास्त हेवी पण वाटणार नाही. आता ती कॅरी कशी करेल म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इथे 2 नॉट बांधलेले आहे. म्हणजे ती आपण स्कूल बॅग घालतो त्याप्रमाणे ती घालून जाईल. सॉरी, व्हिडिओ थोडासा ब्लर येतो कारण की सकाळचा टायमिंग आहे म्हणून. तर ती सुंदरसं असं कॅरी करेल आणि दोन्ही हातामध्ये घातल्यावरती तिला चालायलाही खूप सुंदर वाटेल. म्हणूनच म्हटलं आज तुमच्या सगळ्यांसोबत आपण हा व्हिडिओ शेअर करूया. आणि भारत देश इतका सुंदर आलेला आहे ना की पप्पांना सगळ्यांनाच आवडलेला आहे तो घरामध्ये. खूप छान वाटते बघितल्यावरती आणि हे सगळं आमच्या नैतिकनीच केलेलं आहे. तर खूप म्हणजे जे माझ्या मनामध्ये मी जसा विचार केलेला त्यांनी सेम तसाच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता शाळेत जायचा टायमिंग झालेला आहे आणि तिची तयारीही करायला घेतलेली आहे. साडी एकदम परफेक्ट तिला बसलेली आहे. म्हणजे खूप अशी सुंदर प्रकारे ती नेसवली गेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये साडी एकदम छान बसली तिला. म्हणजे मला जास्त वेळ साडीसाठी मेहनत नाही करावी लागली. तर आता स्कूलचा जायचा टायमिंग झालेला आहे, म्हणून तिचा पूर्ण गेटअप मी घरीच करून घेते. थोडंसं बांधताना थोडंही वाटत होतं, पण काही नाही, थोडं इझिली करून मी तिला बांधून दिलं, म्हणजे जास्त तिला त्रासही होणार नाही. आणि आता घरामध्ये मी थोडीशी स्पीच घेतलेली तिच्यासाठी, म्हणजे 2-3 लाईनी. तर त्या थोड्याशा बोलत होती ती, पण व्हिडिओसमोर बोलताना थोडी तिला भीती वाटत होती, अनकम्फर्टेबल वाटत होतं. मग मी तिला सांगून तेवढं तिने क्लिअर केलं. पण कसं व्हिडिओसमोर असेल तर थोडं मुलं घाबरतात की कसं बोलायचं, पण त्यांची ही सुरुवात असते. म्हणजे ही भीती निघून गेली की ते स्कूलमध्ये सुद्धा एकदम खूप छान प्रकारे बोलू शकतात. आणि आता आमची भारत माता पूर्णपणे रेडी आहे.
तर आता ह्याच्यामध्ये मी तिला म्हटलं फ्लॅग घे, एका हातामध्ये फ्लॅग घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने आशीर्वाद द्यायचा. तिला खूप एकदम वेगळंच वाटत होतं की आशीर्वाद देताना म्हटले असाच हात ठेवायचा, कारण की प्रत्येक देवीचा हात असाच असतो. आणि खूप सुंदर प्रकारे अशी ती तयार झालेली आहे. असे ठेव. व्हेरी गुड. नीट आहे, असे ठेव. अशी ड्रॉइंग ठेवायची. हां दीदी, तू कोण बनलेली आहे? मी बनली आहे भारत माता. माय नेम इज ओवी नितीन बाबू. मी बनली आहे भारत माता. आपल्या देशात कोण कोण राहतात? भारत देशामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, साऊथ इंडिया, साऊथ इंडियन, राजस्थानी, राजस्थानी सगळे एकत्र मिळून राहतात. सगळे एकत्र मिळून राहतात. म्हणून आपला भारत देश म्हणून आपला भारत देश स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवा. जय हिंद, जय भारत. तथास्तु. तथास्तु. तर तुम्हाला आजची माझी भारत माता, माझी क्यूटशी ओवी कशी वाटली आणि तिचा भारत माताचा लुक कसा वाटला, प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. भारत माता की जय.